नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा. बाळूमामा फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी कालचा जो व्हिडिओ आपला राहिलेला होता भाग 2, बाजारातील मेंढीची पिल्लं जी आहेत तर ती खरेदी घेतानाची जी काळजी असेल, काय काळजी घ्यायला हवी किंवा ती खरेदी कशा पद्धतीनं करायला हवी याच्या संदर्भात आपण कालच्या भाग 1 मध्ये चर्चा केलेली आहे. तर राहिलेली चर्चा जी आहे ती आजच्या भागामध्ये आपण करणार आहे. तर काल आपण जसं बोललो होतं की बाजारातील पिल्लं ही तुम्ही जर नवीन असाल तर त्या ठिकाणी पहिल्या बाजारी नाही पिल्लं खरेदी केली तरी चालेल. कमीत कमी तुम्ही बाजार फिरून या पहिल्या बाजारी. दुसऱ्या बाजारी तुम्ही गेल्यानंतर एकदम मोठ्या संख्येनं पिल्लं खरेदी करू नका मित्रांनो. कदाचित तुम्हाला असं वाटेल की आपल्याला हे पिल्लं कमी दरामध्ये मिळत आहेत. तर असं जरी कमी दरात मिळत असतील तरी 2-3 पिल्लं साधारणतः खरेदी करा एका वेळेस. आणि त्या 2-3 म्हणजे तुम्ही नवीन आहात म्हणून सांगायचं. म्हणजे काय होतं की जसं मी तुम्हाला भाग 1 मध्ये सांगितलेलं आहे सगळं की आजारी पडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या लोकेशनवरून पिल्लं आलेले असतात. तर तसंच तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचा विषय म्हणजे 2-3 पिल्लं जर तुम्ही खरेदी केली तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवू शकता. आणि व्यवस्थित लक्ष ठेवल्यामुळे ती तुमच्याकडे आणली, पहिल्या दिवशी आणल्यानंतर तुम्ही त्यांना व्यवस्थित आणल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्ही त्यांना काय करा आणल्यानंतर जसं आहे तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही बाजारातून खरेदी केलेली 2-3 पिल्लं तुम्ही घरी आणल्यानंतर तर पहिले तर मुद्दा तुमच्याकडे त्यांच्यासाठी थोडाफार निवारा असणं गरजेचं आहे. आजकाल प्रत्येक शेतकऱ्यापाशी 2-3 पिल्लं सांभाळण्याइतपत निवारा 100% असतो. निवारा आहे म्हटल्यानंतर कारण काय होतं, पाऊस, ऊन, वारा ह्या सगळ्या गोष्टींपासून त्यांचं थोडंसं संरक्षण व्हावं. कारण ते एक लहानच असतात कितीही केलं तरी. मोठ्या मेंढ्यांचं कसं असतं ते पूर्णपणे एन्व्हायरमेंटला त्या सशक्त असतात किंवा ते एन्व्हायरमेंट त्या सहजासहजी ते म्हणजे काय आपण काय म्हणता येईल त्याला त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटला रिॲक्ट करू शकतात. अशा पद्धतीनं असतं. तसं लहान पिल्लं लगेच एन्व्हायरमेंटला रिॲक्ट करतील असं काही सांगता येत नाही. कारण एन्व्हायरमेंटचं ते 100% एन्व्हायरमेंटला बळी पडतात. तर मग तुम्ही ती पिल्लं आणल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये पिल्लं आणल्यानंतर त्यांना निवारा. आणि दुसरी गोष्ट, पिल्लं आणल्यानंतर 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी त्यांना एक जंतनाशक जे आहे ते जंतनाशकचा डोस द्या. त्यातमध्ये कोणतंही जंतनाशक द्या, नॉर्मली जे आपण जंतनाशकसाठी वापरतो. मग तुमचा अल्बोमार असेल, फॅशनेल असेल, फॅसमिन किंवा फॅसनेल जे कुठलं असेल तर त्यातलं एक साधारणतः 100 म्हणजे 10 किलो वजनाला 3 मिली याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना जंतनाशक द्या. जंतनाशक दिल्याच्या नंतर जे आहे तर एक साधारणतः पहिले 8-15 दिवस त्यांची चांगली काळजी घ्या. पिल्लू खाते का नाही, कुचामलंय का, बसलंय का, ह्या सगळ्या गोष्टींचे डेली अपडेट घेत चला. आणि त्यांना थोडंसं सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं टॉनिंग म्हणून तुम्ही ब्रोटॉन वापरू शकता किंवा वायटॉमेच वापरू शकता किंवा वायमरॉल, जे कुठलं ब्रोटॉन जे खाण्यासारखं जे असेल पिल्ला तर ब्रोटॉन वगैरे जे आहे ते चांगल्या प्रकारे ते खाऊ शकतात. अशा पद्धतीचं टॉनिंग तुम्ही त्या ठिकाणी त्या पिल्लांना एक 15 दिवस सुरुवातीच्या काळामध्ये देत चला कंटिन्युअस. तर महिन्यामध्ये जर टॉनिंग द्यायचं असेल तर महिनाभर कंटिन्युअस महिनाभर नसतं द्यायचं. एक आठवडा द्या, परत आठवडाभर गॅप द्या, परत आठवडाभर द्या, परत आठवडाभर गॅप द्या. अशा पद्धतीनं तुम्ही द्या. 100% तुम्हाला त्याचे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी ब्रोटॉनचे त्या ठिकाणी येतील. नाहीतर लोकांचं कसं आहे की म्हणजे द्यायचं तर मग महिनाभर असं काय करू नका. ते ॲडिक्ट होतात, सवय पडली जाते. आणि तसंच करू नका. त्यांना 8 दिवस द्या, 8 दिवस थांबा, परत 8 दिवस द्या, परत 8 दिवस थांबा. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना टॉनिंग द्या. 15 दिवस महिनाभर जरी अशी प्रोसेस केली तरी तुमच्या लक्षात येईल तुमची पिल्लं ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वातावरणाला मॅच झाली तर रिॲक्ट व्यवस्थित होत आहेत. 1 महिन्याची एकदा पिल्लं तुमच्या गोठ्यावरती किंवा तुमच्या शेडवरती रोवली, त्यांना काही अडचण नाही आली की समजून जावा ही पिल्लं व्यवस्थित झाले. पहिली पिल्लं चांगली कळपी लागली, व्यवस्थित झाली. 3 पिल्लांमध्ये जर तुमची पिल्लं व्यवस्थित राहिली, आजारी नाही पडली, काय नाही झालं तर तुम्ही पुढचा लॉट 5चा घ्या.
5 नंतर 10 अशा पद्धतीनं तुम्ही एक 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 टप्पा जे आहे तो तुम्ही त्या ठिकाणी वाढवू शकता. आणि त्याच्यामध्ये जर आजारी पडले तर त्या ठिकाणी तुम्हाला काय काळजी घ्यायची हेही तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओज मध्ये मी सांगेल. ताप आला तर थर्मोमीटर ज्यावेळी तुम्ही पिल्ला आणताय त्यावेळी तुमच्याकडे थर्मोमीटर असणं, एक छोटंसं थर्मोमीटर असणं गरजेचंच आहे. तर एकंदरीत आणि ज्यावेळी तुम्ही पिल्ला आणताय बाजारातली ती मादी असू द्या किंवा नर मादी असू द्या, जे काय असेल तुम्ही संगोपनासाठी जर आणत असाल तर मी महत्वाचा मुद्दा सांगेन, पिल्लं तुम्ही बाजारातून आणल्यानंतर त्यांना उच्च प्रतीचा चारा द्या, उच्च प्रतीचं खुराक द्या, जेणेकरून त्याच्यामधून काय होईल तुम्हाला जे रिझल्ट मिळणार आहेत ते रिझल्ट 100% चांगले मिळतील. नाहीतर आणलेत आणि काहीतरी खुराक दिलाय दिला मग द्यायचं म्हणायला द्यायला, म्हणजे कसं असतं बरं का, जर उच्च प्रतीचं तुम्ही खाद्य खुराक त्यांना दिलं तर त्या ठिकाणी त्यांची जे आहे ना ते बॉडी वेट फास्ट गेन होतं. आणि जर तुम्ही उगच काहीतरी द्यायचं म्हणून जर दिलं तर त्या ठिकाणी त्यांचं बॉडी वेट गेन होणार नाही. तुमच्या माद्या 6 महिने ते 8 महिने 10 महिने सुद्धा लागवड योग्य होणार नाहीत. आणि ज्यावेळी तुम्ही नवीन व्यवसाय सुरुवात करताय तर त्याच्यामध्ये माद्या ह्या सिलेक्टिव्ह असाव्यात, चांगल्या असाव्यात. जेवढ्या दष्टपुष्ट चांगल्या क्वालिटीच्या माद्या असतील तर तुम्ही खरेदी केल्याच्या नंतर एक साधारणतः सुरुवातीला 3 महिन्याचे असतील आणि खरेदी केल्यानंतर 6 ते 7 महिने तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही की मादी लागेल. 6 महिने तरी कमीत कमी मादी त्या ठिकाणी तुमची घेणार आहे आणि 6 महिन्यानंतर ती लागवड योग्य, म्हणजे 9 ते 10 महिने कुठल्याही मादी साधारणतः जन्मल्यापासून त्या ठिकाणी 30 ते 35 किलोचं वेट गेन होण्यासाठी त्यांना तेवढा कालावधी गरजेचा असतो. आणि 30 ते 35 किलोचं वेट गेन झाल्याच्या नंतरच तुम्ही मादी लागवड योग्य करा. आता ह्या माद्या तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या झाल्या तरी अजून लागवड योग्य मादी नाही, अजून लागवड नाही यायची. म्हणजे अशा पद्धतीनं अशा क्वालिटीच्या माद्या तुम्ही तयार, ही विजापुरीची लावर आहे बघा. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजनबद्ध माद्या बनवल्या, चांगल्या तयार केल्या तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट हे तुमच्या 100% तुमच्या खिशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. नाही तर काय मग दिवस तुम्ही वाया घालवणार, 8, 10, 12 महिने सांभाळायचे आणि त्यांचा कालावधी जास्त वायाच घालवायचा. तर असं न करता व्यवस्थित त्यांना चांगल्या प्रतीचा खुराक, म्हणजे ते मेंढ्या आहेत म्हणून असं नाही की त्यांना काही द्या, काही खातात, खाण्याबद्दल काही शंका नाही. पण मग कसं असतंय त्यांचं जे पासून जे उत्पन्न अपेक्षित असतं ते अपेक्षित उत्पन्न त्या ठिकाणी मिळेलच याची काही शाश्वती सांगता येणार नाही. तर पोट भरून त्यांना खाद्य द्या, त्या काही खातात, फक्त पोट भरून द्या, चांगल्या प्रतीचं द्या. चांगल्या प्रतीचं दिल्यानंतर तुम्हाला उत्पन्नही त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचंच मिळेल. तर बंदिस्त जे लोक कोकरी पालन वगैरे करू इच्छितात तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि कोकरी पालन करायचं म्हटलं तर साधारणतः तुम्ही जर त्याची गणितं जर बघितले तर परवडतात. 2-3 हजार रुपये तुम्हाला एका पिल्ला मागे साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये साधारणतः तुम्हाला त्या ठिकाणी राहू शकतात. जास्त काय तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही किंवा मीही तुम्हाला जास्त अपेक्षा त्या ठिकाणी दाखवणार नाही. कारण साधारणतः जर आपण एक साधं कॅल्क्युलेशन जर करायचं म्हटलं तर एक बाजारामधून 5-6 हजारापर्यंत पिल्लांची किंमत असते. तर 5.5-6 हजार रुपये, 5.5 धरून चला, 5.5 ऑन अन ॲव्हरेज 5.5 हजार रुपयांत जर तुम्हाला एक पिल्लू मिळालं तर साधारणतः ते 15-16 किलो वजनाचं पिल्लू त्या ठिकाणी जिवंत वजन 15-16 किलो असते. त्याचा 8 ते 18 किलोपर्यंत जिवंत वजन असते. तर ते 18चं 36 किलो करावं लागते. म्हणजे त्या ठिकाणी ते पिल्लू जे आहे साधारणतः 12-13 हजार रुपयापर्यंत तुमचं पिल्लू जात असते. समजा साधारणतः तिथून पुढे ते 12 हजार रुपयांना जर विकलं तर साधारणतः एका पिल्ला मागं 5.5 आणि 5.5, 11, 12, 6.5 हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी 4 महिन्यामध्ये प्रॉफिट होईल. पण 6.5 हजार रुपये जे आहेत तर 6.5 हजारामागं जाणंही तुम्ही बघा. कारण त्यांना खाद्य आलं उच्च प्रतीचं, खुराक आला उच्च प्रतीचा, कारण ते पिल्लं आहेत, ती काही मेंढ्या नाहीत की काही टाकलं तरी ते खातील आणि चांगले सशक्त राहतील. तर त्यांना खाद्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रतीचं मेथी घास द्यावा लागेल, दशरथ घास द्यावा लागेल, सुबाबूळचा पाला द्यावा लागेल किंवा तुतीचा पाला द्यावा लागेल.
किंवा गवत, काडी गवत वगैरे अशा क्वालिटीचं मुरघास, मका असं चांगलं जर खाद्य दिलं तर उत्पन्न तुम्हाला चांगलं त्यांच्यापासून मिळेल. आणि खुराकामध्ये साधारणतः एका पिल्लाला कमीत कमी 500 ग्रॅम तुम्हाला डेली खुराक त्या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणजे साधारणतः 500 ग्रॅम जरी खुराक तुम्ही डेली धरला तर 500 ग्रॅम एका पिल्लाला याप्रमाणे जर तुम्ही गणित केलं तर 500 ग्रॅम आज समजा 30 रुपये किलो ऑन अन ॲव्हरेज खुराक चालू आहे. मका असेल किंवा गहू असेल, बाजरी असेल किंवा तुमचे बाकीचे हरभरा चुन्नी असेल किंवा कपडेपेंड ह्या सगळ्याचं मिश्रण घेतलं तर साधारणतः 30 रुपये किलो आपण ऑन अन ॲव्हरेज पकडूया. 30 भागिले 2 म्हणजे अर्धा किलोसाठी 15 रुपये तुम्हाला डेली एका पिल्लामागे खर्च येणार आहे. 450 रुपये त्याचा पिल्लाचा खर्च आणि एक महिन्याला 50 रुपये औषधाचा खर्च धरा. असे 500 रुपये एका पिल्लाला एका महिन्याला तुम्हाला खर्च येणार आहे खुराकाचा फक्त म्हणतोय मी. तर 500 रुपये प्रमाणे 4 महिने जर तुम्ही पिल्लू सांभाळलं तर तुम्हाला 2000 रुपये 4 महिन्याचे सरळ सरळ गणित आहे. 2000 रुपये तुमचा त्या ठिकाणी त्याचा खुराकावरती खर्च होणार आहे. आणि सेम खाद्यावरती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 2000 धरून चला. जास्त काही एक्सपेक्ट नका करू, पण जास्तीत जास्त 2000 रुपये खाद्यावरती जर खर्च झाला डेली म्हणजे पूर्ण 4 महिन्यामध्ये तर ते 2 आणि हे 2 4000 रुपये. तर 6500 रुपये तुम्हाला नफा होणार होता. त्यातमध्ये एका पिल्ला मागं तुम्हाला 6.5 मधून 4000 जर गेले तर 2500 रुपये एका पिल्ला मग 2.5 ते 3000. काहींची पिल्लं 12ला म्हणलं तर 12ला, काही 12.5ला, 13ला असे विकतील, काही 11ला विकतील. ऑन अन ॲव्हरेज 2.5 ते 3000 रुपये एका पिल्ला मागं तुम्हाला 4 महिन्यामध्ये म्हणजे महिन्याला एका पिल्ला मागं तुम्ही 600, 700 ते 800 रुपये त्या ठिकाणी तुम्ही एका पिल्ला मागं प्रॉफिट जे आहे ते एक्सपेक्ट करू शकता. आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला किती पिल्लांची संख्या सांभाळायची त्यावर तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टीची गणित करू शकता. पण गणित करत असताना त्यामध्ये मृत्यूदरही कॅल्क्युलेट करत होताना समजा तुम्ही 10 पिल्ला आणले तर 10चे 10 तुमचे जगतील. त्या पद्धतीनं तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल. मजुराच्या जीवावरती कष्टाच्या तुम्ही ते करू शकता. तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष द्यावे लागेल कारण हे लहान प्राणी आहेत. 100% तुम्हाला दिवसातून एकदा तरी त्या ठिकाणी फार्मला व्हिजिट करावे लागेल आणि त्याप्रमाणे ती सगळी गणितं तुम्हाला मांडावी लागतील. तर मी हे सांगेल, जर तुम्हाला 2.5 ते 3000 रुपये पिल्ला मागं प्रॉफिट 100% राहील, फक्त चांगल्या प्रतीचं द्या. आणि जर तुम्ही तेच जर निकृष्ट दर्जाचं खाद्य वगैरे त्यांना दिलं तर 4 महिन्यात विकायची पिल्लं ती 6 महिन्यात बी त्यांची जेवढी घेतलेत ना तेवढी किंमत येणं मुश्किल आहे. तर अशी गणितं करा, तशा पद्धतीने नियोजन करा. नाहीतर मग आणतोय देतोय बुसकट आणि मग त्याच्यावरती येतील की चांगले रिझल्ट येतील. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही कोकरी पालनामध्ये जर व्यवस्थित नियोजन केलं ना तर 100% तुम्हाला प्रॉफिट राहील. फक्त मृत्यूदरावरती तुमचं कंट्रोल पाहिजे, मृत्यूदरावरती तुमचं लक्ष पाहिजे, फार्मवरती तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे दादांनो. तर त्या पद्धतीनं नियोजन करा. 100% तुम्ही 50-100चे लॉट म्हणजे सुरुवातीला फक्त लय गडबड करू नका. बाकीच्यांनी केलं म्हणून तुम्ही करू नका एकदम मोठ्या संख्येत. तुम्ही सुरुवात 2-3 प्राण्यांपासून करा, 3चे 5 करा, 5चे 10. 1 वर्षभर जाऊ द्या तुमच्या सुरुवातीला अनुभवामध्ये टप्प्याटप्प्याने. आणि एकदा तुम्हाला अनुभव आला, यांचे आजार पण कळाले, मी आजारावरती पण बोलणार आहे. यांच्या एक व्हिडिओ मी तुम्हाला देईल, आजारांवरती कोणकोणते आजार याच्यामध्ये प्रामुख्याने येतात, त्याच्यावरती उपाय काय करायला हवेत, या सगळ्या गोष्टींवरती आपण त्या ठिकाणी सविस्तर बोलणार आहे. तर हे आज आपण तुम्हाला भाग 1 आणि भाग 2 मध्ये पिल्लं खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे. तसंच तुम्हाला व्यवस्थित ही सांगितलं होतं की भाग 1 मध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की बाजारातली पिल्लांपेक्षा जर तुम्ही फार्मवरतून पिल्लं वगैरे जर खरेदी केली तर त्या ठिकाणी फार्मवरची पिल्लं हे तुमची 100% त्या ठिकाणी चांगली राहिलेली असतात. आणि ती पिल्लं घेतल्यानंतर तुम्हाला काय अडचण येणार, जास्त अडचणी येत नाहीत, कमी अडचणींमध्ये तुम्हाला. आणि दगवण्याचा दर कमी झाला ना की प्रॉफिट ही 100% तुम्हाला त्या ठिकाणी राहिल्याशिवाय राहत नाही. तर धन्यवाद मित्रांनो. कशी वाटली माहिती भाग 1 भाग 2? जर माहिती योग्य वाटली असेल तरच चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा.
आणि कमेंट करून सांगा की खरंच माहितीमध्ये काय राहिलंय का, काही चुकलंय का, किंवा मी केलेलं गणित काय कदाचित गणित चुकीची आहेत असं जर काय वाटत असेल तरी कमेंट करून सांगा की हे असं घडत नाही प्रत्यक्षात. आपण तुम्हाला 100% त्याचे रिझल्ट ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 11 पिल्लांपैकी 1 पिल्लू दगावलं होतं, 10 पिल्लं राहिलेत. ती चूक आपली होती, तेही दगवायला नको होतं. फक्त आजारपण येतं एवढं मी तुम्हाला सांगतो. 100% प्रत्येक पिल्लामध्ये आजारपण घुसत असतं. त्या आजारावरती निर्मूलन करायला एकदा तुम्ही शिकला आणि पहिला महिना त्यांचं प्रामुख्यानं काळजी, 1 महिना प्रामुख्यानं काळजी, डेली अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी घेणं गरजेचंच आहे. 1 महिना तुमचा गेला ना की मग तुम्हाला काही सुद्धा अडचण येणार नाही, आजारीच पडत नाहीत परत 1 महिना झाल्यानंतर. आणि 1 महिन्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की बेसिकली त्यांना ताप येणं, जुलाब करणं, प्रामुख्याने हे 2च मोठे आजार यांच्यामध्ये घडतात, किंवा सर्दी होणं. ताप, जुलाब आणि सर्दी हे 3च आजार त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. किंवा चौथा आला तर व्हायरल जर असेल काय इन्फेक्शन वगैरे तर ते व्हायरल इन्फेक्शन वरती पण औषध आहे. ताप जुलाब हे तर तुमच्या गोळ्यांवरती किंवा स्मॉल इंजेक्शन, छोटे छोटे इंजेक्शन, प्रिलिमिनरी इंजेक्शन दिले तर त्याच्यावरती ते कव्हर होतात. तर धन्यवाद मित्रांनो. फक्त चांगल्या पद्धतीचं खुराक द्या, चांगल्या पद्धतीचा चारा द्या, कारण हे पिल्लं असतात, यांची शरीराची वाढ ह्या वयात नाही झाली तर परत वया मोठे झाल्यानंतर तुम्ही त्यांना किती चांगल्या पद्धतीचं खायला दिलं तर त्यांची वाढ त्या पद्धतीनं, त्या झपाट्यानं होणार नाहीये. तर पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरायचं नाही, कमेंट करून सांगायचे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचंच राहिलं असेल चुकून गडबडीमध्ये तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे मोटिवेशन मिळतं आणि अगदी टाईम नसेल तरी टाईम काढावा असा वाटतो आणि एक व्हिडिओ तुमच्यासाठी द्यावा असा वाटतो. तर हीच आपली आपुलकी आपल्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे जागृत करावी माझ्यामध्ये, हेच अपेक्षा तुमच्याकडून. तर धन्यवाद मित्रांनो. जय बाळूमामा.